नमस्कार. आज मी एम पी पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील अखेरचं पर्व एक विश्लेषण या प्रकरणातील मी पाडलेल्या 5 भागापैकी पहिला भाग वाचतो. अखेरचं पर्व एक विश्लेषण. एकदा नैमिषारण्यात शौनक नामक कुलपतीने 12 वार्षिक सत्र आरंभले होते. त्या निमित्तानं तिथे मोठा ऋषी समुदाय जमला होता. त्या प्रसंगी लोमहर्षण या महाविख्यात पुराणिकाचा इतिहास कथनकाराचा पुत्र उग्रश्रवा उपस्थित झाला. कृष्णद्वैपायनांनी रचलेलं भारत नावाचं पुराण तसंच भगवान व्यासांच्या आज्ञेवरून वैशंपायनांनी आनंदानं कथन केलेला भारत नावाचा इतिहास त्या उग्रश्रवाने, त्या सूतपुत्राने, त्या सौतीने निरूपण करावे अशी तेथील ऋषी समुदायाने मनीषा व्यक्त केली. आणि सौतीने जनमेजय सर्पसत्रात श्रवण केलेला भारत नावाचा इतिहास, भारत नावाचे पुराण सांगण्यास प्रारंभ केला. कृष्णद्वैपायन, वैशंपायन, लोमहर्षण, सौती, उग्रश्रवा हे सर्व इतिहास कथन करणारे की पुराण सांगणारे की दोन्हीही? भारत हा इतिहास की पुराण की दोन्ही? महाभारताचा उपोद्घात तर सांगत आहे की महाभारत इतिहासही आणि पुराणही आहे. इट इज मिथ अँड इट इज रियालिटी. कुणा एका कृष्णद्वैपायन व्यासाची कल्पक प्रज्ञा जगत उत्पत्तीपासूनच्या धूसर भूतकाळापासून अगदी अलीकडच्या महाभारतीय युद्धोत्तर परीक्षिती जनमेजयाच्या कालपर्वापर्यंतचा इतिहास न्याहाळू लागते. त्याची ती समाधी योगसिद्धी वेदातील तत्वाचे विवेचन करण्यासाठी परमपावन इतिहासची अंतर्यामी सुव्यवस्थित रचना करते. त्याची ती साक्षात्कारी कल्पक प्रज्ञा जीवनविषयक तत्वविवेचन करताना व इतिहासाची सुव्यवस्थित रचना करताना इतिहासाचे पुराण होऊन जाते. साक्षात्कारी कल्पक प्रज्ञा ही जीवन अर्थशोधक आणि नवसर्जक असते. म्हणूनच तिचा इतिहासाला स्पर्श होताच त्या इतिहासाची मायथॉलॉजी होऊन जाते. आणि ही मायथॉलॉजी इतिहासापेक्षाही जीवन अर्थशोधाच्या दृष्टीने रियालिटीच्या अधिक जवळ जात असते. कारण ही साक्षात्कारी कल्पक प्रज्ञा इतिहासाच्या शोधात नसते, ती मानवी मनाबद्दलच्या सत्यशोधात असते. व्यासांच्या पूर्वीच्या कवींनी हेच केले आणि पूर्वीच्या कवीही हेच आणि पुढील कवीही हेच करतील असे सौती उपोद्घातात सांगतो. आणि पुढील ज्ञाते लोक या भारत संहितेचा अर्थ नानाविध प्रकारांनी व्यक्त करतील हेही सौती उपोद्घातातच सांगतो. सौतीची भविष्यवाणी पूर्णतः खरी ठरते आहे. भारत कथेतून गेली अनेक शतके कितीतरी सर्जनशील कलाकृती आणि सर्जनशील विचारभाष्ये प्रसवली जात आहेत. कुणा भूतकाळात असलेली गांधारी, कुंती, द्रौपदी कशी होती हे फक्त इतिहासालाच ज्ञात असेल. आपल्याला माहीत असलेल्या त्या व्यासांच्या महाभारतातील सर्व व्यक्तिरेखा अक्षररेखा असतात, मात्र त्या मानवी मनाबद्दल खूप खूप सांगत असतात. आणि ज्यांच्याजवळ कल्पक प्रज्ञेचे देणे आहे अशांच्या सर्जनशील मनात याच गांधारी, कुंती, द्रौपदी नवी नवी रूपे घेऊन येत असतात. ही नवी नवी रूपे मानवी मनाची नवी नवी सत्ये प्रकट करीत असतात. त्या प्रतिभावंतांच्या कल्पक प्रज्ञेला गवसलेली ही नवी नवी जीवन दर्शने असतात. कालिदास, माघ, भारवी, नरेंद्र, दामोदर, मुक्तेश्वर, मोरोपंत, किर्लोस्कर, खाडीलकर,
शिरवाडकर, पुंडलिक, महादेव, भैरप्पा, दुर्गाबाई, इरावतीबाई अशा अनेक कल्पक प्रज्ञावंतांना भेटलेली ही व्यासांच्या महाभारतातीलच मानवी मने इतिहासाला ज्ञात नसलेली किती नवी जीवनसत्ये प्रकट करीत असतात. मिथमधून शोधलेला तो इतिहास नसतो, तर ती मिथमधून गवसलेली, मिथमध्येच बीजरूपात असलेली आणखी एक संभवनीय रियालिटी असते. राजीव नाईक यांचे अखेरचे पर्व पाहताना असाच एक जीवन सत्यशोधक रसरशीत अनुभव आपल्याला दिला जातो. मूळ मानवी स्वभावाहून भिन्न असे आदर्शाचे अस्तित्व व्यासप्रतिभेला मान्य नाही, असे दुर्गाबाईंचे ठाम विधान. कृष्ण, द्रौपदी, कुंती, भीम, अर्जुन, कर्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र, द्रोण, अश्वत्थामा आदींबाबत ते खरेच असे ठरवता येईल. पण गांधारी, एकलव्य, उत्तरा, विदूर, धर्म, भीष्म अशा व्यक्तिरेखांबाबत असे पूर्णत्वाने ठामपणे म्हणता येईल का? ती तशी रामायणात शोभणारी जवळपास मानवी आदर्शाचीच रूपे नव्हेत काय? मग त्यांच्यातील काहींना मूळ मानवी आदिमातेचा ताजा टवटवीत स्पर्श दिला जातो आणि मूळ मानवी आदिमाता ज्यांच्यात आधीच आहे तिचा मनस्वीपणा अधिक विलोभनीय गडद केला तर मानवी आदिमातेच्या सत्यशोधासाठी एखाद्या प्रतिभेची सर्जनशीलता महाभारतातील त्या व्यक्तिरेखांच्या अंतरंगाबरोबर क्रीडा कराव्यास निघाली असेल तर मग जीवनाभिमुख चैतन्याने भारलेली रसरशीत अनुभव देणारी सृजनाचा एक नवाच उत्सव खेळणारी चैतन्य रूपे आपल्याला भेटायला येऊ पाहतील. राजीवच्या अखेरचे पर्व या सृजन क्रीडेत असेच घडते आहे. राजीव नाईक यांची ही माणसे मानवी सांस्कृतिक आदर्शापेक्षा मानवी आदिमातेच्या अधिक जवळ जाणारी, अधिक मुक्त असतात. म्हणूनच ती अधिक खरी, रसरशीत, जीवनोत्सुक, मुक्त चैतन्याची रूपे घेऊन येत असतात. सत्याचरण, गुरुनिष्ठा, पातिव्रत्य, त्याग, संयम आदी मूल्ये म्हणजे सांस्कृतिक आदर्श. त्यातूनच अंधपतीच्या दृष्टिशून्य पातळीवर येण्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून आजन्म सौंदर्य विन्मुख जगणे, गुरुदक्षिणा म्हणून मागितलेला अंगठाच तोडून देणे, पहिल्याच भेटीत रुजलेल्या नैसर्गिक प्रीतीला उरातच जिरवून कुणा नैतिक नातेसंबंधासाठी निमूटपणे प्रियकराची स्नुषा म्हणून जगणे, कितीही अन्याय झाला तरी आपल्या सत्वशील शांती धर्मापासून विचलित न होणे, असे काही आचारांचे सांस्कृतिक आदर्श निर्माण होतात. असे आदर्श खरे म्हणजे मुक्त जीवन अधिमुख आदिमातेच्या वाटा बंद करणारे बंधच असतात. कधी समाजमान्य व्यवहारासाठी, तर कधी समाजमान्य प्रतिष्ठेसाठी, कधी स्वयंमान्य मूल्यानंदासाठी हे आदर्श जगवले जातात. पण अंतर्मनात मात्र ही मुक्त जीवन अधिमुख आदिमाता जशीच्या तशी जिवंत असते. तिचा आविष्कार न करणे हे कधी सामाजिक, कधी परिस्थितीजन्य, तर कधी स्वयंमान्य पण बंधनच असते. परंतु या बंधनाचे दार किलकिले केले तर जे पाहावयास मिळते ते अर्थातच अपूर्व असेच असावयास हवे. राजीव नाईक यांचे अखेरचे पर्व असा एक अपूर्वतेचा, खूप खोल गंभीर नसलेला तरी अपूर्वतेचाच हरकासा प्रत्यय निश्चितच देते आणि तेच या नाटकाचे प्रथम दर्शनी आशयसूत्र ठरते. प्रारंभीचे प्रस्ताव नाट्य. येथील प्रारंभीचे दर्शनच अभिनवता प्रकट करणारे आणि आशयसूत्राचे सुतोवाच करणारे असते. नाटक तसे पाहिले तर पौराणिक, पण उजव्या कोपऱ्यात असतात 20व्या शतकातील पोशाखातली 3 पात्रे. पहिला आहे तो इतिहास संशोधक, दुसऱ्या तरुण प्रौढ बाई, त्या कलामीमांसक, आणि तिसरे पोर सौदे तरुण, ते आहेत समाजशास्त्रज्ञ.
डाव्या बाजूला मध्यभागी महाभारताचे प्रत्यक्ष निर्माते मुनी व्यास. महाभारतातले व्यास वेगळे, ते महाभारतातील एक पात्र. त्यांना इथे म्हणायचे आहे प्रतिव्यास. ते पण आहेत कुठेतरी मागील बाजूला. महाभारताचे निर्माते मुनी व्यास आपल्यासमोर त्यांची समस्या मांडत आहे. माझी पात्रेच पुत्र पौत्र जाब मागतात. माझ्याकडे शंका अतृप्ती समोर मांडतात. त्याचवेळी वर्तमानकालीन त्या 3 पंडितांच्या मनातही प्रश्नांचे काहूर असते. व्यासांचे त्यांना उत्तर आहे, त्यांची उत्तरे माझ्याकडे नसण्याचा संभव. मग संवाद नाट्य आकारू लागते. इतिहासकार, फक्त काही तारखा सांगा बास. कलामीमांसक, काही व्यक्तिरेखांबद्दल फक्त. व्यास, त्या व्यक्तिरेखाच मला प्रश्न विचारित असतात, हल्लीसारख्या. हवं तर ते प्रश्न तुम्हाला ऐकू शकेन. समाजशास्त्रज्ञ, त्या व्यक्तिरेखा दिसतील. व्यास, कदाचित माझ्या मनात डोकावू शकाल तर. कलामीमांसक, आम्ही तयार. व्यास डोळे मिटतात. चेहऱ्यावर मंद श्लीक हास्य. समोरच्या चौरंगावर उघड्या पोथीवर हात ठेवतात. प्रकाश मंदावत जाऊ लागतो आणि तेच व्यासांचे मंद मिश्किल हास्य जणू काही राजीवच्या लेखणीतून नवे जीवन सर्जन घडवू लागते. व्यासांच्याच निवडक महाभारतीय व्यक्तिरेखा येथे त्यांच्याच अंतर्मनातील मुक्त आदिरूपे घेऊन येऊ लागतात. पात्र परिचय, ती सारी रूपे मुळामधली महाभारतातील, म्हणून त्यांचा परिचय तिथूनच व्हावयास हवा. परिचय करून देणारे शब्द असतात मूळ महाभारतातील. त्या शब्दांना तेथील तोच आर्ष मंत्रघोषाचा नाद आणि लय दिलेली असते. बहुतेक वेळा ते पात्र जेव्हा प्रथम प्रकटते त्यावेळेचे महाभारतातले ते शब्द असतात. अगदी तडक महाभारतातील श्लोकांची ती उद्घृते असतात. त्यात प्रामुख्याने त्या प्रवेशणाऱ्या पात्राचे व्यक्तिमत्व असते, शारीरिक आणि भावनिकही. पाठीमागच्या चौथऱ्याच्या मागच्या निमुळत्या होत जाणाऱ्या पायवाटेवरून ते पात्र येता येता हा पात्र परिचय सुरू होतो. आणि तो होता होता ते पात्र चौथऱ्यावर पोहोचून स्थिर होते. आणि लागलीच त्याच संस्कृत श्लोकाचा गद्य मराठी अनुवाद तशाच शैलीदार धीर गंभीर आवाजात जुन्या ग्रांथिक मराठीच्या बाजात ऐकू येऊ लागतो. हे दोन्ही भाषांमधले परिचय प्रतिव्यास करीत असतात. त्यावेळी प्रवेशलेले पात्र अर्थानुसार आणि भावानुसार शरीरस्थिती आणि भावस्थिती घेऊन उभे असते आणि त्यांची ती नृत्यशिल्प सदृश मुद्रा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्यपूर्ण दर्शन घडवीत असते. श्लोक संपताच, परिचय संपताच ते पात्र महाभारतीय चरणरेषेच्या बाहेर येते आणि स्वतःला लाभलेल्या व्यक्तिमत्वानुसार स्वाभाविक नाट्यात्मक हालचालींसह बोलू लागते. याचा बंध असा, एक आकृती पाठीमागून चौथऱ्याच्या दिशेने येऊ लागते. साधारण 20 वर्षाचा धट्टा कट्टा तरुण, सावळा राकट, आदिवासी भिल्ल जमातीचा पोशाख, तरतरीत नजर. प्रतिव्यास, ततो निषाद राजस्य हिरण्यधनुष्यः सूतः एकलव्यो महाराज द्रोणं भ्याज्यगामः ततो द्रोणो ब्रवीद्राजनेकलव्यमिदं वचः यदि शिष्योऽसि मे वीरवेतनं दीयन्तां मम तमब्रवीत्यांगुष्ठो दक्षिणो दीयतामिति. व्याधाचा मुलगा एकलव्य म्हणून होता. तोही द्रोणाकडे गेला. तेव्हा राजा द्रोण त्याला म्हणाले, तू माझा शिष्य आहेस तर मला गुरुदक्षिणा दे. तू आपला उजवा अंगठा मला दे. एकलव्य, माझी गोष्ट प्रसिद्ध झाली. मीही प्रसिद्ध झालो. सहानुभूतीला पात्र झालो. उत्कृष्ट शिष्य म्हणून गाजलो.
थोड्याफार याच पात्र परिचय शैलीने एकलव्य, युधिष्ठिर, दुर्योधन, कर्ण, गांधारी, उत्तरा एवढीच पात्रे येथे येतात आणि याच शैलीने जिवंत होत असतात. अशा संस्कृत वाणीतल्या पात्र परिचयातून आर्ष वातावरण उभे केले जाते आणि मराठी बाजातून सुलभ अर्थविवरणही होऊ दिले जाते आणि त्या नृत्य शिल्प सदृश मुद्रेतून जिवंत होणाऱ्या त्यांच्या नव्या चैतन्य रूपातून नाट्यात्म अनुभूती देण्याचे सौंदर्यपूर्ण कार्य घडत असते. दिग्दर्शकाच्या मुहूर्ताच्या पातळीवरील रूपनिर्माण प्रतिभेच्या आविष्काराला ते आमंत्रण देणारे ठरणारे असते. अशी ही नाट्यात्म पात्र परिचय शैली. अखेरचं पर्वातील नवनिर्मिती. तशा शैलीतून ही पात्रे अशी जिवंत होता होता राजीवच्या प्रतिभास्पर्शित नवसर्जनात ती अधिक ताजी, टवटवीत दिसू लागतात. त्यांच्या चैतन्याचे अनोखे भारलेपण जाणवू लागते. जीवन अभिमुखतेच्या आतल्या मनातील मुक्त स्पंदनाची ती आदिरूपे ठरू पाहतात. त्यांची मुळे महाभारतातील असतात, पण त्यांचे फुलणे बहरणे अखेरचे पर्वतील असते. हे राजीव नाईक यांचे त्यांच्याबद्दलचे नवे आकलन असते. त्यांच्या प्रतिभेला गवसलेली ही रियालिटी असते. त्यांच्याबद्दलची त्यांची प्रतीती विस्ताराने घेण्यासारखी. एक हा एकलव्य, मूळ निर्मात्या व्यासांबरोबर हुज्जत घालण्याच्या तयारीत असलेला एकलव्य. ओळखलं असेलच तुम्ही मला. मी तुमचा मानसपुत्र एकलव्य. व्यास. कसं आहे अंगठा आता? आणि राजीवचा उपरोध सुरू होतो. एकलव्य. नाहीच आहे? तेव्हा ठीकच आहे. धनुष्यबाण हातात धरता येईना. इतर शास्त्र शिकलो, कुठल्याच युद्धात नाही पडलो. शेती करत राहिलो. असे त्याच्या वाट्याला आलेले करुण वास्तव आहे. पण त्याचे स्वप्न असे होते. मला सपासप बाण सोडायचे होते, केकाटणाऱ्या कुत्र्याच्या तोंडात. त्यांना इजा न करता माझ्या हस्तलाघवाने चकित करायचं होतं मला. मोहक मिलनोत्सुक तरण्या ताठ्या बिल्लिणींना. माझा अंगठा नव्हतं माझ्या प्रत्यंच्या खेचणारं केवळ अवजार. तो तर होता माझा अवघा पिसारा. या पार्श्वभूमीवर तो गुरुद्रोणांची निर्भत्सना करतो. द्रोणांना मी दिला नव्हता फक्त माझा अंगठा. बहाल केली होती त्यांना मी त्यांची कुत्सित कोती इच्छापूर्ती. आणि तरीही तो आत्मतृप्त आहे. त्याची वास्तवता स्वीकारलेली आत्मतृप्ती अशी आहे. शेवटी मी पडलो या धरतीचा लेक. दुखावला पंजा तिच्या मातीत शिरवला, तर तिनं मला उभी आडवी पिकं दिली. मी मोहरून हरवून गेलो. आता त्याचा उपरोधिक आणि थेट प्रश्न आहे व्यासानं. केवळ एक प्रश्न विचारायचा बाकी आहे. आचार्य आपल्याला. मी द्रोणांना समजून घेऊ शकलो, पण तुम्हाला नाही. मला तुम्ही निर्माण केलात. एवढे क्रूर तुम्ही कसे बदलात? तुझे हे चित्रण म्हणजे समाजातील वास्तवाचे खरे चित्रण आहे, अशा स्वरूपाचे उत्तर व्यासांनी दिल्यानंतर त्याचे समाधान असे आहे. समाधान झालं माझा. दुःखी असलो तरी खरा तर आहे. आणि तो या धरतीचा आदिवासी मानव परत त्याच्या भूमी मशागतीच्या आदी विश्वात शिरतो. पेरणीची कामं पडली आहेत. इतर शेतकऱ्यांकडून मला जास्त वेळ लागतो. शेतकऱ्यांपेक्षा मला जास्त वेळ लागतो. एक अंगठा नाही ना. वरवरच्या खेळकरपणात द्रोणांबद्दलचा डंख मनात कायम राखीत. महाभारतात एकलव्याची कथा जिथे संपली, तिथून खरे म्हणजे राजीवच्या एकलव्याच्या भावविष्काराची कथा सुरू होते. दुर्गाबाईंनी म्हटलं आहे, एकलव्याची कथा संपली. तिथं तो धागा एकदमच गुंडाळून घेऊन त्याला कायमचा विराम
अपुऱ्या अवस्थेत विराम देण्याचे जे कसब व्यासाने दाखवले त्याला तोड नाही. कवीचे मौन हे सर्वात निर्माणशील असते म्हणतात. यावर आणखी कोणत्या भाष्याची गरज असते? म्हणायचे झाले तर एवढेच, कवीचे हे मौन कुणा आस्वादकाच्या मनी निर्माणशील झाले आणि तोही कवी कुळातील असला तर असले नवसर्जन आपल्या भेटीला निघते. 2. युधिष्ठिर हा सर्वांनी गौरवलेला आदर्श युवराज, आदर्श राजा, आदर्श पुत्र, आदर्श बंधू इत्यादी धर्म हेच त्याचे उपनाव. धर्मसंस्कारित मानवी मूल्यांचा आदर्श. पण राजीवच्या धर्माची व्यासांपुढील तक्रार त्याबद्दलचीच आहे. युधिष्ठिर, आपणच बनवलं मला असं. पण खरंच का बनवलं तसं? इतकं चांगलं, इतकं निर्मळ, इतकं पवित्र मी जर पूर्ण खरा माणूस असायचा असेल तर एवढे सारेच्या सारे सद्गुण नकोत माझ्याकडे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या षड्रिपूंचा किंचितही संचार माझ्यात का नाही? कधी कधी वाटतं अधिक माणूस असावंसं, गुणावगुणांनी परिपूर्ण. भीमार्जुनाचे सूड द्वेषाची झिंग अनुभवली तसा घवघवीत सूड मला का नाही चढला? मी रडलो नाही कधी मनमुराद, मी चिडलो नाही कधी जीवापाड, मी हमसामशी भेकलो नाही, आकराळ विकराळ खदखदलो नाही. मी असा का? मी एखाद्या स्वप्नातल्या वास्तवाचा आधार नसलेल्या गुळगुळीत शिल्पासारखा कसा? तुझे हे चित्रण म्हणजे समाजाला हव्या असलेल्या आदर्शाचे चित्रण आहे. अशा स्वरूपाचे उत्तर व्यासाने दिल्यानंतर राजीवच्या युधिष्ठिराची काहीशी मिश्किल प्रतिक्रिया अशी आहे. खरा नसे, पण खरा कधीच असू शकणार नाही असा तर मी आहे. धन्यवाद.